इराण सारखा देश करून तर करणार काय आहे, या मानसिकतेतून अमेरिकेनं आणि इस्रायलनं एक सगळ्यात महत्वपूर्ण निर्णय घेतला, तो म्हणजे इराणवरती अटॅक करण्याचा. आणि त्या असणाऱ्या इराणनं एवढ्या वर्षांच्या तयारीला किती परफेक्टली इम्प्लिमेंट केलेलं आहे ते आपण पाहिलं. म्हणजे नक्कीच या ठिकाणी मी युद्धाचं समर्थन करत नाहीये, पण एका असणाऱ्या बलाढ्य कॅपिटलिस्ट असणाऱ्या कंट्रीला एक प्रत्युत्तर कसं द्यावं याचा असणारा प्रॉपर वेन आन्सर या ठिकाणचा असणारा जो रेफरन्स आहे का तो इराणनं दिला. अशा कंडिशन्समध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि एक जो जागतिक असणाऱ्या भूमिकेमध्ये बलाढ्य देश ठरतो, जगाचा असणारा पॉलिटिक्स जो असणारा देश बदलू शकतो, तो असणारा देश आता सध्याच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये हरण्याच्या असणाऱ्या कंडिशनमध्ये गेला की काय, अशी असणारी भूमिका या ठिकाणी येते. कारण त्याचं कारण आहे ते म्हणजे इराणनं स्टेट ऑफ हॉर्मोज वरती ठेवलेलं कंट्रोल. आणि त्या स्टेट ऑफ हॉर्मोज वरती एवढ्या जबरदस्त पद्धतीनं कंट्रोल ठेवले की त्याच्यामुळे जगातलं असणारं तेलाचं संकट, गॅसचं संकट हे खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. अशा कंडिशन्समध्ये स्वतः हरतोय याची जाणीव अमेरिकेला चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. त्यामध्ये फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन स्वतःच्या असणाऱ्या लोकांना एक श्युरिटी द्यायची आहे की मी खूप चांगला लीडर आहे. त्या अनुषंगाने जेव्हा स्वतःच्या नागरिकांसाठी पॉझिटिव्हिटी दाखवायची आहे, त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रूथवरती एक अतिशय असणारा विचित्र व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट केला. म्हणजे मुळात त्या ठिकाणी तो शेअर केला त्यांनी. आणि त्याच्यामध्ये चायना आणि भारताला त्यांनी काय केलं, या ठिकाणी हेल होल या नावाची असणारी स्टेटमेंट दिली. म्हणजे नरकासारखे देश आहेत आणि त्या नरकासारख्या देशातून लोक येतात अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेत येऊन ते मुलांना जन्म घालतात आणि अमेरिकेचं नागरिकत्व घेतात आणि त्या नागरिकत्वाच्या असणाऱ्या तरतुदी बदलण्याबद्दलचा संदर्भ आता सध्या अमेरिकेमध्ये ते मांडतायत. नक्कीच आता याच्यावरती काय निर्णय होणार, तिथं काँग्रेसमध्ये तो संबंधित असणारा कायदा मंजूर होईल का नाही तो पुढचा प्रश्न आहे. पण भारत आणि चायना जे जगाच्या असणाऱ्या इतिहासामध्ये सगळ्यात जुन्या असणाऱ्या संस्कृतीला घेऊन येतात, अशा असणाऱ्या संस्कृतीच्या देशांना जर तुम्ही नरकासारखी असणारी भूमिका आणि नरकासारखं असणारं जर त्या ठिकाणी स्टेटमेंट देत असाल, त्याला जी तुलना जर तुम्ही नरकासारखी करत असाल, तर नक्कीच जागतिक व्यवस्थेमध्ये प्रतिकार येणार आहे. दुर्दैव हे आहे की चायनानं आणि भारतानं लगेचच्या लगेच त्याच्यावरती अजून तरी त्या ठिकाणी कोणत्याच पद्धतीचा असणारा स्ट्रॉंग कंडेम या ठिकाणी या असणाऱ्या स्पीचला दिलं नाहीये. विशेष म्हणजे इराणनं काय केलं तर इथं दोन्ही असणाऱ्या देशांची बाजू घेऊन हे किती चुकीचं वक्तव्य आहे या पद्धतीचं असणारं स्टेटमेंट त्या ठिकाणी रिलीज केलेलं आहे. मग नक्कीच आता भारत आणि अमेरिकेच्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अंतर्गत जो सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा अग्रीमेंटचा आहे की फ्री ट्रेड अग्रीमेंट होतोय का, सेका किंवा सेपा होतोय का, त्यासाठी भारत एक न्यूट्रल स्टँड ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पण एवढंही आपण नमतं होऊ नये की कोणताही देश कोणत्याही पद्धतीमध्ये भारताला काहीही बोलून जाईल आणि आपण आपल्या असणाऱ्या कल्चरला, आपण आपल्या असणाऱ्या स्टँडला योग्य पद्धतीने जर जज करू शकलो नाही तर त्यापेक्षा असणारी वाईट वेळ येऊ शकत नाही. मग आता आपल्याला सॉफ्ट स्टेटची आपली आयडेंटिटी क्रॉस करावी लागेल, संपवावी लागेल आणि मग आपण किती योग्य पद्धतीनं आपण त्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ शकतो हे दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. मग आता आपल्याला या सेशनमध्ये काय डिस्कस करायचं या ठिकाणी, इंडिया हेल होल ऑन दी प्लॅनेट, त्या अशा देशातून, नरक असणाऱ्या देशातून लोक येत आहेत अमेरिकेमध्ये आणि सिटिझनशिप सारखी असणारी महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी जन्मानुसार प्राप्त होते, तर त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यावरती भारताचं प्रत्युत्तर एवढं काही स्ट्रॉंग नाहीये. ते फक्त काय म्हणतात त्या ठिकाणी की अनइन्फॉर्म्ड, इनअप्रोप्रिएट अँड इन पुअर टेस्ट. म्हणजे हा खूप काही संदर्भातला असणारा किंवा जो कनेक्टेड असू शकणारा असणारा काही स्पीच नाहीये, सोबतच हे असणाऱ्या वक्तव्याला शोभत नाहीये, अशा पद्धतीचे स्टेटमेंट दिले. जे आपण प्रत्येक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय गोष्टींमध्ये आपल्यावरती कोणत्याही पद्धतीचा असणारा हल्ला जरी झाला, शाब्दिक जरी झाला किंवा प्रत्यक्ष जरी झाला, जरी ज्या पद्धतीने आपण तिथं कंडेम करतो, निषेध व्यक्त करतो का, तशाच पद्धतीचे स्टेटमेंट आता भारताकडनं दिले जात आहेत. अजूनही स्ट्रॉंग कोणता मुद्दा नाहीये. सगळ्या गोष्टी कशावरती आहेत, नागरिकत्वाच्या असणाऱ्या तरतुदीच्या अनुषंगाने हे मुद्दे चर्चेमध्ये येत आहेत. मग काय आहे एक्झॅक्टली हे रिझन, हे आपण या सेशनच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी परशुराम शिंदे, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर
आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि हा असणारा जो काही मुद्दा आहे का, तो आपल्याला जीएसच्या पेपर 2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशनच्या असणाऱ्या टायटलच्या अंतर्गत या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. एक्झॅक्टली धोरणात्मक विश्लेषण आपल्याला याच्या अंतर्गत कव्हर करायचे. इमिग्रेशन मधले असणारे चेंजेस काय, सोबतच H1B व्हिसा काय अमेरिकेच्या बाबतीमध्ये, आणि ग्रीन कार्ड व्हिसा काय या ठिकाणी, हेही मुद्दे आपण याच्या अंतर्गत बघण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून इंडिया US रिलेशनच्या अनुषंगाने असणारे मुद्दे सुद्धा आपल्याला इथं कव्हर करता येणार आहेत, जिथं आपल्याला मेन्सला 15 मार्काचा क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. मग इथं बघितलं तर एक्झॅक्टली कॉन्टेक्स्ट काय आहे, काय प्रकरण आहे आता सध्याला, मग काय झालं, प्रमुख घटना काय या ठिकाणी, तर एप्रिल 2026 मध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं, ट्रुथ सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मवरती मायकल सावेज यांच्या असणाऱ्या पोस्टला रिपोस्ट केलं. आणि त्या रिपोस्ट करत असताना त्यांनी स्टेटमेंट वापरलं भारत आणि चायनाच्या बाबतीमध्ये. आणि तिथं मूळ मुद्दा काय या ठिकाणी, की अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्व बाय बर्थ राईट सिटिझनशिपचा असणारा वाद या ठिकाणी आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये जन्म घेतल्यानंतर जन्माने अमेरिकन नागरिकत्व मिळतं. अशा कंडिशनच्या अनुषंगाने मग भारत आणि चायना सारखे देशातले नागरिक अमेरिकेत येतात, अमेरिकेत बाळांना जन्म घालतात आणि त्यानुसार त्यांना नागरिकत्व मिळतं. या मुद्द्यांना त्यांची खूप चीड आहे आणि साहजिक आहे अमेरिकन नागरिक सुद्धा त्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करतात. आणि तो असणारा इमोशनल टच त्यांनी परत एकदा अशा असणाऱ्या युद्धाच्या हरणाऱ्या परिस्थितीमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यातून त्यांनी लोकांचे इमोशन्स टार्गेट किंवा ट्रिगर करण्याचा प्रयत्न करतायत, हे लक्षात घ्यायचं. मग कॉन्ट्रोवर्सी काय, भारत आणि चीनचा उल्लेख काय केला त्यांनी, हेलहोल नरक सारखा केलेला आहे, जिथून लोक अमेरिकेत येऊन आपल्या मुलांना नागरिकत्व मिळवून देतात, जन्म घालतात अमेरिकेमध्ये येऊन आणि त्यानुसार या ठिकाणी नागरिकत्व मिळवून देतात. अशा पद्धतीचा असणारी यंत्रणा कॅन्सल करावं अशा पद्धतीचा उल्लेख केला जातो. मग ह्या प्रकरणाला बघण्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्वाचं माहिती पाहिजे H1B व्हिसा काय असतो. कारण का H1B व्हिसा जगातले असणारे सगळे देश त्या ठिकाणी एक प्रकारे अप्लाय करतात, पण त्या असणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये जवळपास 70% जास्त लोक भारतीय क्वालिफाय होतात. साहजिक आहे आपल्या भारताच्या असणाऱ्या IQचा रेफरन्स, आपल्या भारताच्या असणाऱ्या ब्रेनचा उल्लेख हा अमेरिका कंटिन्युअसली करतो. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला माहिती आहे H1B व्हिसा जर बघितला आपण या ठिकाणी तर लॉटरी पद्धत असते. याच्यामध्ये रॅन्डम लॉटरी ऐवजी वेतन आधारित निवड याच्यामध्ये केला जातो. जास्त पगार असणाऱ्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न आता ट्रम्प यांनी मागच्याच वर्षी डिक्लेअर केला होता. ते म्हणजेच काय, की तुम्हाला जर H1B व्हिसा घ्यायचा असेल, अमेरिकेत येऊन काम करायचं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी किती $1,00,000 अमेरिकन डॉलर भरावे लागतील. म्हणजे अप्रॉक्सिमेटली भारताची किती रक्कम या ठिकाणी, तर 90 लाख रुपये भरावे लागतील. आता जर आपण त्या ठिकाणी करन्सीच्या असणाऱ्या चेंजेबल असणाऱ्या रेटचा विचार केला तर जवळपास 96 लाख रुपये भरायचे अमेरिकेचा H1B व्हिसा घ्यायचा आणि तिथे जाऊन काम करायचं. म्हणजे त्याचं असणारं पॅकेज किती असलं पाहिजे, अमेरिकेत जाऊन काम करायचं असेल तर कमीत कमी 10 कोटींचं पॅकेज असलं पाहिजे. मग तो 1 कोटी तिथं भरेल आणि बाकीच्या असणाऱ्या रकमेवरती तिथं सर्व्हाइव्ह करेल, अशी कंडिशन आहे. मग एवढ्या पगार आहेत का भारतीयांना, नक्कीच आहेत. म्हणून तर भारतीय लोकांच्या बद्दलची चीड अमेरिकेमध्ये जाणवते, हे लक्षात ठेवण्याचा मुख्य मुद्दा असेल. नवीन शुल्क आता सध्या हाईक होते, फी हाईक होत आहेत $1,00,000 अमेरिकन डॉलर. म्हणजे आता करन्सीच्या असणाऱ्या एक्सचेंजच्या बाबतीमध्ये पाहिलं तर जवळपास 95-96 लाख रुपयांपर्यंत जातं, हे लक्षात घ्यायचं. आणि त्याचा असणार सगळ्यात मोठा फटका कोणाला बसलाय, भारतीय IT कंपन्यांना बसलेला आहे. आणि सोबतच व्हिसा बंदीचा असणारा निर्णय या ठिकाणी करण्याचा प्रयत्न काँग्रेसमध्ये चालू आहे अमेरिकेच्या. म्हणजे काय, 30 वर्षांची बंदी घालण्याचा प्रयत्न आहे, की आता सध्या ज्या कंडिशनमध्ये H1B व्हिसाच्या अनुषंगाने नागरिक येत आहेत आणि यांना या ठिकाणी एलियन्स म्हणतात, परकीय लोक येत आहेत, परदेशी लोक येत आहेत, आणि ते असणारे मुद्दे 3 वर्षांसाठी बंद करावा असा विचार सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे. याच कंडिशनमध्ये मग हे ठिणगी टाकण्याचा प्रयत्न ट्रम्प करतायत, हे लक्षात ठेवायचं. मग इथं हा व्हिसा काला सुरुवातीला पाहिलं तर 3 वर्षांसाठी दिला जातो आणि तो एक्सटेंड करून 6 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. असा असणार H1B व्हिसा. त्या स्वरूपात तिथं मिळतो तो म्हणजे परमनंट असणारा ग्रीन कार्ड, परमनंट रेसिडेन्सीच्या अनुषंगाने कायमस्वरूपी वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड दिला जातो. तो कसा दिला जातो, जर समजा एखादा परकीय व्यक्ती असेल, परकीय नागरिक असेल, तिथे एज्युकेशनसाठी जात असेल तर ग्रॅज्युएशनसाठी त्या ठिकाणी संधी दिली जाते या असणाऱ्या कार्डचं. म्हणजे काय, अमेरिकन विद्यापीठातून जर तुम्ही त्या ठिकाणी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी सोबतच ऑटोमॅटिक ग्रीन कार्ड मिळण्याची शक्यता सुद्धा आहे, परंतु तो अजूनपर्यंत इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न होत नाही. पण अमेरिकेचे विद्यापीठ खूप स्ट्रॉंगली ऑटोनॉमस आहेत. कारण का, मध्यंतरी अमेरिकन सरकारनं एक सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला होता, जे लोक इतर देशातून या देशामध्ये येऊन अमेरिकेमध्ये येऊन शिकतायत त्या सगळ्यांची लिस्ट काढण्याचा असणारा आदेश दिला होता. त्यावेळेस हार्वर्ड युनिव्हर्सिटीनं क्लिअरली सांगितलं होतं
की विद्यार्थ्यांची माहिती ही आमची असणारे ऑटोनॉमस इन्फॉर्मेशन आहे, ते आम्ही कोणालाही देऊ शकत नाही. एवढी ताकद पाहिजे बरं का विद्यापीठामध्ये. समजा असं आपल्या असणाऱ्या गव्हर्नमेंटनं, केंद्र सरकारनं, मोदी साहेबांनी अनाऊन्स केलं असतं तर सगळे विद्यापीठ त्या ठिकाणी ही माहिती द्यायला तयार झाले असते का? हा माझा प्रश्न आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर मला पाहिजे. या ठिकाणी तुमचं मत काय आहे या मुद्द्याच्या अनुषंगाने. सोबत पाहिलं या ठिकाणी तर बॅकलॉग समस्या आहे, कारण आपल्या भारतातले बरेचसे नागरिक या ग्रीन कार्डसाठी अमेरिकेमध्ये वर्षानुवर्ष राहत आहेत, पण दशकानुदशक वेट करावं लागतं, तरी पण ग्रीन कार्ड मिळत नाही भारतीयांना. सगळ्यात मोठी समस्या हीच आहे. म्हणून तर तुम्हाला या ठिकाणी रेसिझम दिसतं. भारतीयांच्या असणाऱ्या रेस बद्दल खूप भयंकर पद्धतीने ट्रोल केलं जातं. भारतीयांना खूप वेगळ्या पद्धतीनं सिव्हिक सेन्स बद्दल बोललं जातं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भारतीयांच्या असणाऱ्या सिव्हिक सेन्समुळेच, वर्तणुकीमुळेच, विनाकारण भारतीयांच्या असणाऱ्या काही लोकांच्या वागण्यामुळे बऱ्याच सगळ्या लोकांना या ठिकाणी अशा पद्धतीच्या असणाऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. मग तिथे या ठिकाणी एकतर फिजिकल व्हायलन्स असेल, इमोशनल व्हायलन्स असेल, अशांना फेस करावं लागतं. हे लक्षात घ्यायचं. प्लस आता बघितलं ग्रीन कार्ड तर मेरिट आधारित सिस्टीम आणायचे. कौटुंबिक संबंधांपेक्षा मेरिट यावर आधारित असणाऱ्या ग्रीन कार्डवरती अमेरिका भर देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. हे लक्षात घ्यायचं. मग आता जो अशा पद्धतीचे स्टेटमेंट अमेरिका देतोय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देत आहेत, भारत या पद्धतीनं प्रतिकार करतोय, खूप मोठ्या पद्धतीनं विरोध पण करत नाहीये, डायरेक्टली बोलत पण नाहीये काही अमेरिकेला. मग अशा वेळेस आपल्याला युपीएससीच्या अँगलमध्ये, एमपीएससीच्या अँगलमध्ये कसा इम्पॅक्ट जाणवू शकतो, तर धोरणात्मक आणि आर्थिक प्रभाव बघायचे. कसं आहे, ब्रेन ड्रेन वर्सेस ब्रेन गेन. भारतातून जे क्वालिटी आणि सुपिरियर असणारे डोकं आहेत ना, जे ब्रेन आहेत का, ते अमेरिकेच्या असणाऱ्या एक्स्ट्रा पेमेंटच्या असणाऱ्या अमिषापोटी, एक्स्ट्रा प्रिव्हिलेजेसच्या, एक्स्ट्रा त्या ठिकाणी ग्लॅमरस वर्ल्डच्या असणाऱ्या अमिषापोटी तिथे जाताना दिसतात. आता रिसेंटली आपल्या इस्रोच्या असणाऱ्या चेअरमॅनने एक सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट केलं होतं. काय स्टेटमेंट होतं, की इस्रोमध्ये तुम्ही या पेमेंटचा विचार करू नका. मला सांगा, पेमेंट जर कमी असेल तर का बाबा भारतीय फक्त नॅशनलिझमच्या असणाऱ्या विचारातून इस्रोमध्ये जाऊन काम करेल? तो नक्कीच पेमेंटचा विचार करेल ना कुठं ना कुठं. मग आपल्याला सुद्धा विचार करावा लागेल. इस्रो सारख्या संस्थेमध्ये काम करायचं असेल तर पेमेंट हाईकचा इश्यू सुद्धा त्या ठिकाणी सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. वाढत्या व्हिसा शुल्कामुळे भारतीय टॅलेंट भारतातच राहून स्टार्टअप सुरू करू शकतो, ज्यामुळे भारताचा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो, असाही एक अँगल त्याच्यामध्ये येतोय. पण नक्कीच ब्रेन ड्रेन होतोय भारतातून आणि ब्रेन गेन होतोय अमेरिकेमध्ये. पण या विजामुळं, H1B विजाच्या अटीमुळं, एवढ्या मोठ्या रकमेमुळं कदाचित जो स्ट्रॉंग आणि आपल्या भारताचा कॅपेबल असणारा ब्रेन आहे का, तो भारतातच राहील, भारतात स्टार्टअप तयार करेल आणि भारताच्या माध्यमातून हा मुद्दा आणेल. तर हा मुद्दा होईलच का, तर नक्कीच याच्याबद्दल पॉझिटिव्हिटी आपण ठेवूया. पण लगेच चायनानं काय केलं, चायनानं अमेरिकेनं असा निर्णय घेतला तर त्याने चायनाला लगेच डिक्लेअर केला की के विजा. लक्षात ठेवायचं, कोणाचा आहे के विजा? चायनाचा. चायना काय म्हणतोय माहिती आपल्या भारतीय नागरिकांना, तुम्हाला अमेरिकेनं काढून टाकलंय ना, तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी देतो आणि आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये या असणाऱ्या फील्डमध्ये, एआय मध्ये तुम्हाला मास्टरी करण्यासाठी आम्ही तुम्हाला हायर करू शकतो. आता हे सगळं राजकारण आहे, या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. द्विपक्षीय संबंधाचा मुद्दा आहे. व्हिसा धोरणातील बदलामुळे या ठिकाणी धोरणावरती परिणाम होऊ शकतात. आर्थिक परिणाम काय या ठिकाणी, की भारतातील असणारी H1B व्हिसा धारक संख्या कमी झालं तर परकीय चलनामध्ये मोठी घट होऊ शकते. रेमिटन्स, कारण मागचे सलग 3 वर्ष भारत जगामध्ये रेमिटन्स मध्ये नंबर 1 चा देश आहे, हेही इथं लक्षात ठेवायचे. राजनैतिक पडसाद काय पडले हो जेव्हा अशा पद्धतीचे स्टेटमेंट तेव्हा आले, तर आपल्या असणाऱ्या भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे विधान अज्ञानी, अयोग्य आणि वाईट अभिरुचीचं आहे असं उल्लेख केलं. म्हणजे आता जे मी थंबनेलला जो असणारा स्पीचचा मुद्दा वापरलाय ना, अनइन्फॉर्म्ड, अनअप्रोप्रिएट, आणि उल्लेख कोणता येतो या ठिकाणी, तर येतो पुअर टेस्ट असल्याचं वक्तव्य केलं. राजकीय विरोध जर बघितला आपण तर तीव्र निषेध व्यक्त केला जातोय आणि सरकारनं अमेरिकेच्या या मुद्द्यावरती गांभीर्यानं उत्तर दिलं पाहिजे असं विरोधी पक्ष सुद्धा इथं म्हणतोय. हे लक्षात घ्यायचं. अमेरिकेत दूतावासाच्या अंतर्गत US एम्बेसी मध्ये बघितलं तर त्वरित स्पष्टीकरण देत म्हणा या ठिकाणी ट्रम्प भारताला एक महान देश म्हणतात. म्हणजे काय, सावरासावर करण्याचं काम ट्रम्प साहेबांनी केलेलं आहे त्यानंतर. म्हणजे भारत हा खूप ग्रेट देश आहे अशा पद्धतीची स्टेटमेंट सुद्धा दिली. पण भारत आणि अमेरिकेचे रिलेशन्स हे फक्त भारताकडनं टिकून ठेवले जाते सध्याला, हे पण तितकंच महत्वाचं आहे. अमेरिका त्याचा काडी मात्र विचार करत नाही, हे लक्षात ठेवायचंय. नेतृत्व कोणाचं, पंतप्रधान मोदींना आपले चांगले मित्र समजतात, डॅमेज कंट्रोल सारखे असणारे शब्द आता या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यातून मग आपल्या भारताची ओळख होते ऍज अ सॉफ्ट पॉवर. आपण खूप हार्ड डिसिजन घेत नाही, आपण प्रत्येक असणाऱ्या मुद्द्यावरती आपण शांतच वागतोय, शांतच बोलतोय, ही आपली इमेज नक्की चेंज करावी लागेल. अदरवाईज आपल्याला इकॉनॉमिकल फटका खूप मोठ्या प्रमाणात बसू शकतो. इतर देश सुद्धा आपल्याला सॉफ्ट पॉवर म्हणून आपल्यासोबत कुणीही डिफेन्स पॅक्ट करणार नाही. आणि आपल्या भारताचं टार्गेट आहे इथल्या पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला 50,000 कोटी उभी करायची आहे. आपल्याला कशातून उभा करायची रक्कम,
डिफेन्सचे वेपन्स आपल्याला इक्विपमेंट्स सेल करायचे आहेत त्यातून. जर भारताची इमेज जर सॉफ्ट स्टेट सारखी असेल तर कोण घेणार आहे आपल्याकडनं वेपन्स ना, त्यामुळे ते लक्षात घ्यायचंय. इमिग्रेशन आणि डायस्पोराचा विचार या ठिकाणी येईल. अमेरिकेच्या असणाऱ्या जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याचा धोका आहे, कारण अमेरिकेच्या 14व्या घटनादुरुस्तीचा अभ्यास या ठिकाणी आवश्यक आहे, जो जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकार देतो. भारतीय जरी असाल, जन्म अमेरिकेत झाला असेल तर जन्माने अमेरिकेत नागरिकत्व मिळतं. हाच मुद्दा ट्रम्प साहेबांना त्यांच्या सपोर्टला खटकतोय. या अनुषंगाने ही स्पीच आपल्याला या ठिकाणी येताना दिसते. पर्यावरणाचा पण संदर्भ याच्यामध्ये येतो. कसं 2020 मधल्या भारताच्या हवेला फिल्थी घाणेरडी हवा म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेनं वक्तव्य केलं होतं. भारत हा राहण्याच्या म्हणजे एक प्रकारे कॅपेबल नाहीये अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं. ते पण थोडंसं नकारात्मक दृष्टिकोनातूनच बघू शकतो. भारत अमेरिके संबंधाचा प्रचार बघितला तर या ठिकाणी की अब की बार ट्रम्प सरकार अशा पद्धतीचा, किंवा या ठिकाणी उल्लेख केला तर हाऊडी मोदी अशा पद्धतीचे असणारे प्रोग्राम, हाऊ डू यू डू मोदी अशा पद्धतीचे असणारे प्रोग्राम तिथं हावडी मोदीच्या अनुषंगाने सेलिब्रेट झाले होते. तर तो असणारा एक जुना मुद्दा होता, तो पॉझिटिव्ह पण होता, पण आता सध्या या ठिकाणी वादग्रस्त ठरत आहेत. अशामध्ये आपल्याला डिप्लोमॅसी स्ट्रॉंग ठेवायचे आणि आपल्याला भारताचं नॅशनल इंटरेस्ट, नेशन इंटरेस्ट फर्स्ट लक्षात ठेवायचं आणि त्या अनुषंगाने उत्तर देणं आवश्यक असणार आहे. मग इथं भारताने दिलेल्या संयमित प्रतिसादातून अत्यंत परिपक्व मुत्सद्देगिरी डिप्लोमॅसी दिसून येते. नक्कीच दिसून येते डिप्लोमॅसी, पण एवढंही नमतं होऊ नये. आपल्या असणाऱ्या इज्जतीचा आणि आपल्या असणाऱ्या मान सन्मानाचा प्रश्न इथं उपस्थित झालाय, त्यामुळे भारतानं प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. एका नेत्याच्या वैयक्तिक किंवा प्रचाराच्या विधानापेक्षा दोन देशांमधील दीर्घकालीन राष्ट्रहित आणि धोरणात्मक भागीदारी नेहमीच अधिक महत्वाची असते. पण किती आपणच त्या ठिकाणी गोष्टी आपण इथे एक प्रकारे सहन कराव्यात आणि त्यानुसार आपल्याला अमेरिकेचं असणारं रिलेशन टिकवावं, यावरती फक्त एकाच असणाऱ्या देशानं त्या ठिकाणी बाजू घेऊ नये हा मुद्दा आहे ना. नाती टिकवायची असेल तर दोन्ही लोकांचा इफर्ट्स महत्वाचा असतो, एका व्यक्तीचा इफर्ट्स महत्वाचा नाही. एकतर्फी प्रेमाला या ठिकाणी महत्व नाहीये. अमेरिकेनं सुद्धा त्या कंडिशनच्या अनुषंगाने काय केलं पाहिजे, इथं सपोर्ट दिला पाहिजे. हा एक सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा ऍज अ नॅशनलिझमच्या इमोशन्स मध्ये मी सांगतोय, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. त्याबद्दल तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या असणाऱ्या स्टेटमेंटवरती भारतानं विरोध खूप मोठ्या प्रमाणात करणं अपेक्षित होतं, ते केलं नाहीये. करेल का भारत, करणं गरजेचं आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही नक्कीच या असणाऱ्या सेशनच्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्याल अशी अपेक्षा करतो. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण अशाच पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.